श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय शरणागत दीना चरणी नेई रामा। शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टि निहारी रामा। करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तुझी आता एकपणे तुझी आता एकपणे तुझी आता नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता तुझ देखे जो नरू तुझ देखे जो नरू होय सुखाचा सागरू होय सुखाचा सागरू या लागी विघ्न हरू नाम साजे नाम साजे नाम साजे नमन श्री एकदंता ऐसिया गणनाथा ऐसिया गणनाथा मी पणे कैचा नमिता मी पणे कैचा नमिता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ग्रंथकथा विस्तारा नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता 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 मंगलमूर्ती मोरया आज एकनाथ महाराजांची रचना आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या आपल्या अभंगाप्रमाणे पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची रचना पाहिली, दुसऱ्या दिवशी नामदेवांची रचना पाहिली, आता तिसऱ्या दिवशी एकनाथांची रचना. या ज्या सगळ्या ओळी आहेत ना, या तुम्ही अभंग गाथेत शोधायला जाल तर सापडणार नाहीत. एकनाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण लिहिलंय, या भावार्थ रामायणाची ही जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये हे गणेशाचं वर्णन, ही गणेशाची स्तुती आली आहे.
नाथांचं सुद्धा वाङ्मय प्रचंड आहे. म्हणजे एकनाथी भागवत तर आहे, अभंगवाणी तर आहेच, पण त्याबरोबरीनं लोकांच्या मध्ये बहुरूढ असलेल्या कल्पना एकत्र करून त्यांनी जे भारूड तयार केलं, त्यामुळे देवीचा गोंधळ असेल, जोगवा असेल, भारूड असतील, अशा विपुल लोकवाङ्मयाने सुद्धा त्यांनी समाजाचं प्रबोधन केलंय. नाथांचं वाङ्मय खरंच अलौकिक प्रचंड विस्ताराचं आहे. आणि हे लोकजागृतीचं कार्य लक्षात घेऊन लोकांवरती नितांत प्रेम केलं, सर्व प्राणीमात्रावरती नितांत प्रेम केलं आणि प्रत्येकामध्ये भगवंत कसा पाहायचा ते समाजाला आपल्या आचरणाने शिकवलं. अशा एकनाथांची योग्यता काय सांगावी. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम ते करीतो. अहो स्वकरे चंदन घाशे, स्वकरे चंदन घासे, गंगेचे पाणी कावडी भरितो. रामा 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 हरे हरे, रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघुत्तमा, रामा 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 हरे हरे रामा. भक्तांनी भगवंताची सेवा करावी तर प्रत्यक्ष भगवंताने येऊन भक्ताची सेवा करावी, अशी योग्यता असे संत एकनाथ. या नाथांनी ही रचना केली आहे. एकनाथ महाराजांच्या रचनेवर थोडा ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना नुसतं नाम नाही सांगत, त्याला एक उकार लावतात आणि एक गोडवा देतात. देवा तू गणेश असं नाही, देवा तूची गणेशू, तू सगळ्यांच्या मतीचा प्रकाश असं न म्हणता सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू, त्याने थोडा गोडवा येतो. तसं नाथांनी या रचनेमध्ये त्याचं थोडं अनुकरण केलंय. तुझं देखे जो नरू, होय सुखाचा सागरू, या लागी विघ्न हरू नाम तुझे. असा आपल्या ही रचनेमध्ये उकार वापरून थोडासा गोडवा नाथांनी वाढवलाय. नाथांनी गणेशांचं हे समग्र वर्णन करत असताना त्यांच्या अनेक नावांना एक वेगळंच आयामी विशेषण लागलंय. लंबोदर का म्हणावं भगवंताला? लंबोदर का म्हणावं? उदर म्हणजे पोट, लंब म्हणजे मोठं असणं. आता मोठं पोट असणं हे आरोग्याच्या दृष्टीनं काही फारसं चांगलं लक्षण मानलं जात नाही. मग लंबोदर हा शब्द का आला? तर अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी म्हणून तो लंबोदर, असा अर्थ ना त्या ठिकाणी लावतात. भक्तजनांचे अनेक अनेक अपराध त्याला पोटात घालावे लागतात. भक्तजन इतके अपराध काही वेळेला करतात की जागा जास्त असली तरच त्या चुका मावतील, म्हणून लंबोदर. नाथांनी गणेशाच्या 4 हातांचं सुद्धा एक वेगळं वर्णन केलंय. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारणम, आपल्याला वर्णन माहिती आहे, पण हे 4 हात नुसते चतुर्भुजम असं म्हणण्यापुरते आहेत का? नाही. नाथ महाराज अशी कल्पना मांडतात, आपल्या आयुष्यामधले चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे ते 4 हात आहेत. आता अनेक विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांना सुद्धा पुरुषार्थ हा शब्दही नसेल माहीत. म्हणजे शब्द माहीत असेल, काय अर्थ असतो याचा, काय अर्थ असतो ते अनेकांना माहीत नसेल. म्हणून मुद्दाम ऐका. मनुष्याने आपल्या आयुष्यात या 4 गोष्टी केल्याच पाहिजेत, मिळवल्याच पाहिजेत. असा ज्या गोष्टींच्यासाठी च आहे ते पुरुषार्थ आहेत.
आपल्या आयुष्यामध्ये असं सगळंच असतं की ज्या काही गोष्टींना च आवश्यक असतो. उदाहरण, शाळेमध्ये जायचं आहे, काय काय हवंय? गणवेश पाहिजे आहे. गणवेशाला मॅचिंग बूट पाहिजे आहे. त्याला मॅचिंग दप्तर पाहिजे आहे. त्याच्यामध्ये उत्तम वह्या पुस्तकं छान कव्हर घातलेली अशी आहे. उत्तम कंपास आहे. उत्तम पेन आहे. उत्तम पेन्सिली आहे. टोक यंत्र आहे. खोडरबर आहे. डबा मोठा विषय आहे तो. डबा आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे. मग शाळेमध्ये सहली आहेत, विविध गुणदर्शन आहे, वगैरे वगैरे बरंच आहे. पण इतकं सगळं शालेय जीवनात असून सुद्धा कोणत्या गोष्टीला च लावाल? हे असलं च पाहिजे. तर च लावण्यासारखी गोष्ट एकच आहे, अभ्यास. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. एवढं सगळं असताना जर अभ्यासच केला नाही तर मग या सगळ्या लटांबराचा काय उपयोग झाला? मनुष्य तिथे मान्य करू शकतो की तुझी परिस्थिती गरीब आहे का? ही सगळी मुलं ज्या योग्यतेचा गणवेश करू शकतात त्या योग्यतेचा गणवेश तुला नाही आहे का? हरकत नाही. श्रीमंतीच्या दृष्टीनं गणवेशामध्ये, त्या बोटामध्ये थोडीशी कमतरता राहिली तरी चालेल, अभ्यासात मोठा राहा. डब्यामध्ये जी व्हरायटी सगळीकडे मिळते तेवढी व्हरायटी एखाद्या वेळी तुझ्याकडे नसेल. डबा कमी जास्त, अभ्यास महत्त्वाचा. तसं जीवनामध्ये अनेक गोष्टी जरी असतील, मोठं होणं आहे, शिकणं आहे, घर बांधणं आहे, प्रपंच करणं आहे, मुलांची काळजी घेणं आहे, नोकरी व्यवसाय वगैरे वगैरे वगैरे, यामध्ये या 4 गोष्टी केल्याच पाहिजेत असं आपलं शास्त्र सांगतं. आणि त्या 4 गोष्टी म्हणजे ते पुरुषार्थ आहेत. आणि हे चतुर्विध पुरुषार्थ कसे संपन्न करावेत हे दाखवण्यासाठी गणेश चतुर्भुज आहेत असं नाथांनी प्रतिपादन केलंय. सांगण्याचा मुद्दा असा, कोणते 4 पुरुषार्थ आहेत? आयुष्यभर वर्तन करताना आपल्या शास्त्रांनी सांगितलंय त्याप्रमाणे वर्तन करावं, म्हणजे मग एक पुरुषार्थ साधला ज्याचं नाव आहे धर्म. धर्माचे नियम पाळून वर्तन करावं. का? ज्या नियमांचं पालन केल्यामुळे सगळ्या विश्वाची धारणा योग्य राहते असे जे नियम, ते म्हणजे धर्म. सगळ्या विश्वाच्या धारणेचा विचार करून धर्मानी शास्त्रांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे आयुष्य करणं हा पहिला पुरुषार्थ धर्म. पण धर्म म्हणजे फक्त उपासना करत बसणं, फक्त तपश्चर्या करत बसणं असा नाही घ्यायचा. व्यवसाय करायचा नाही का? करायचा. पैसे मिळवायचे नाहीत का? मिळवायचे. जोपर्यंत भूक लागते तोपर्यंत अन्न मिळवलंच पाहिजे. पण शास्त्रानं अट इतकीच घातली की अर्थार्जन करायला हरकत नाही, पण धर्माला धरून अर्थार्जन. त्या नीती नियमांनी वागून कितीही श्रीमंत हो, मग आयुष्यातल्या ज्या आमच्या इच्छा असतात त्या पूर्ण करायच्या का नाही? ज्याला कामना म्हणतात, ज्याला काम हाही पुरुषार्थ आहे. पण त्या धर्माला धरून धर्माच्या गणिताप्रमाणे सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास तर त्याच्यात काही दोष नाही. आणि धर्माच्या माध्यमातून अर्थ, धर्माचे नियम पाळून काम, आणि याच धर्माचरणामुळे अंतिम मोक्ष. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आपण साधायला हवेत. भगवंताची उपासना, भजन तर आहेच, पण नित्य कर्मसुद्धा भगवंतानी आपल्याला दिलेलं एक जबाबदारीचं ते रूप आहे. हे लक्षात घेऊन आपली कर्तव्य अतिशय योग्य रीतीनं पाळली पाहिजेत. आणि व्यक्तिगत कामना ज्या असतात ना, लक्षात ठेवा फरक कसा आहे. व्यक्तिगत कामना असतात त्याला संकोच पाहिजे, त्या कमीत कमी पाहिजेत. आणि वैश्विक कामना ज्या असतात, समाजासाठी जे करायचं आहे, देशासाठी जे करायचं आहे, जगासाठी जे करायचं आहे, त्या मात्र मोठ्या असल्या पाहिजेत. स्वतःच्या कामना कमीत कमी करून विश्वासाठीच्या कामना मोठ्या करणं आणि कार्य करणं
याला खऱ्या अर्थाने पुरुषार्थ पूर्ण करणं असं म्हणतात. आपल्या पोटापुरतं खायला कोणी सांगितलं नाही, पण त्याला मर्यादा आहे. भूक भाकरीची छाया झोपडीची, भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची, निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची. माया मोह सारे उगाळून प्यालो, माया मोह सारे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात भालो. गैरसमज नको. आयुष्यभर आम्ही झोपडीतच राहावं का? आयुष्यभर भाकरीच खावी का? ही उदाहरण आहेत. व्यक्तिगत इच्छा कमीत कमी असाव्यात याच्यासाठी दिलेले हे दृष्टांत आहेत. आपण प्रचंड श्रीमंत होऊ नये असं नाही, पण या श्रीमंतीनं मी अनेकांना अन्नाला लावीन ही कामना मोठी असावी. 10 कोटीचं घर मी माझ्यासाठीच बांधून उपभोगीन यापेक्षा एका कुटुंबाला जगायला लागतंय किती, तेवढ्या कमीत कमी गरजामध्ये मी माझं कुटुंब सुखात ठेवीन. आणि परमेश्वराच्या कृपेनं माझ्या कष्टाने जर कोट्यावधी रुपये मिळाले मिळवीन, पण यामध्ये कोट्यावधी लोकांची घरं तयार करीन, कोट्यावधी लोकांना पांघरुण प्रदान करीन, माझ्या स्वतःच्या उपभोगाला मर्यादा देईन असा त्याचा अर्थ असतो. आणि शरीर भोगाला जशी मर्यादा देईन तशा मनाच्या मानमान्यतेला सुद्धा मर्यादा ठेवीन. कोणी अपमान केला तर फसकन रागवणार नाही का? माळ घातली न भगवंताची, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा कपाळा सजालो, टिळा विरक्तीचा कपाळा सजालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कुणी राव होई कुणी रंक झाला, कुणी राव होई कुणी रंक झाला. मागणे न काही देवा देवा, मागणे न काही सांगण्यास आलो, मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो,
आम्ही विठ्ठलाच्या भजनात आम्ही विठ्ठलाच्या भजनात पंढरीनाथ महाराज की जय. भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास घ्यावी ऊब गोधडीची. मी माझ्या अंगावर किंवा माझ्या घरात किती श्रीमंती बाळगतो याच्यावर माझा मोठेपणा न ठरता, मी लोकांमध्ये ती श्रीमंती किती वाटतो याच्यावर मनुष्याचा मोठेपणा ठरला पाहिजे, असा याचा मथितार्थ आहे, असा याचा तात्पर्य अर्थ आहे. जेव्हा गणेश पुराणामध्ये सुद्धा फार सुंदर दृष्टांत आहे की देवांचा जो धनकोश रक्षक कुबेर, त्याला सुद्धा जेव्हा अभिमान झाला की मी रक्षक म्हणून का होईना, केवढा मोठा खजिना सांभाळतो, माझ्याकडं केवढं धन आहे, माझ्याकडं केवढा ऐश्वर्य आहे, तो अभिमान संपवण्यासाठी भगवान गणेश त्यांच्याकडे भोजनासाठी म्हणून गेले आणि अन्नच नव्हे तर भांडी कुंडी दागिन्या सगळं संपवून टाकलं आणि म्हणाले अजून काही देताय का. तेव्हा कुबेराच्याही लक्षात आलं, अरे असं ऐश्वर्य मिरवत राहणं याच्यात मोठेपणा नाही, ते ऐश्वर्य भगवंताच्या सेवेसाठी अर्पण करणं याच्यामध्ये मोठेपणा आहे. ही गणेशांची सातत्याने असलेली शिकवण मनामध्ये घेऊन या सर्व संतांनी सुद्धा आपल्याकडे असलेली प्रतिभेची, आपल्याकडे असलेली या सिद्धीची जी काही श्रीमंती होती, ही सारी श्रीमंती लोकांच्यासाठी वापरली, लोकहितासाठी वापरली. आणि असं मी एकनाथी भागवत तर केलाय, पण याच्या पुढे जाऊन मी आता भावार्थ रामायण सुद्धा करतोय. या सगळ्या माझ्या प्रयत्नाला नितांत यश दे बरं. हे चतुर्विध पुरुषार्थ एकनाथांनी वागून दाखवलेत, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये यथार्थ करून दाखवलेत. तुझ्या या 4 भुजा आहेत, या 4 भुजांना संतोष होईल असा चतुर्विध पुरुषार्थाचा मी अवलंब केलाय. तर मग माझ्या चुकून माकून काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घेऊन माझं कार्य सिद्धीला जाण्यासाठी मला आशीर्वाद दिला पाहिजेस. म्हणून नाथांचा अभंग गमपनी सा निपम ग सा निसा गमपम गमपनी पनी सा निपम ग गमप गम ग सा. नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता. एकपणे तुझी आता एकपणे तुझी आता नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता नमन. ऐसिया गणनाथा गणनाथा ऐसिया गणनाथा मी पण कैचा नमिता जनार्दन एकनाथा. ग्रंथ कथा विस्तारा नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकदंता एकदंता. मंगलमूर्ती मोरया. प्रथेप्रमाणे थोडंसं नामस्मरण करूया, मग एका नवीन आख्यानाचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणेश पुराणामध्ये भगवान गणेशांची उपासना करून भगवान गणेशांच्या उपासनेनं आपल्याला शक्ती प्राप्त करून ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये यश मिळवलं अशा अनेक ज्या कथा आहेत त्यातली आणखीन एक कथा आपल्या समोर मांडणार आहे. ती आहे भगवान शिवांचीच. भगवान शंकरांना सुद्धा एक प्रसंग असा झाला की जेव्हा थोडंसं गणेशाचं साह्य घ्यावं लागलं. काय असतं, मनाचा मोठेपणा असा पाहिजे की विश्व कल्याणाच्या कार्यात कोणाचंही साह्य घ्यावं लागलं आणि त्या साह्याने जर कल्याण होत आहे असं निश्चित दिसलं तर मनुष्यानं आपला अहंकार, आपला मोठेपणा, आपला मीपणा हा बाजूला ठेवून साह्य घ्यावं आणि विश्वकल्याण साधावं. विश्वकल्याण हा जास्त महत्त्वाचा पुरुषार्थ आहे. स्वतःचा अहंकार जपणं हा फार क्षुद्र पुरुषार्थ आहे. यासाठी भविष्य काळामध्ये विश्वाच्या कल्याणाला जे जे आवश्यक त्या अनेकांच्या बरोबर सहकार्य करायला हरकत नाही. पण दुर्दैवाने देवांची ही शिकवणूक आम्ही पाळत नाही हो. जेव्हा संकट असतं तेव्हा महाविष्णूसुद्धा शिवशंकरांच्या मदतीला जातात. गणेश भगवान शिवांच्या बरोबर उभे राहतात. जेव्हा विष्णूंना काही संकट असतं तेव्हा आदिशक्तीसुद्धा त्यांच्या मदतीला येते. पण आम्ही वैष्णवावरती संकट आलं तर शैवांनी त्याचा काय विचार करावा. शैवावर संकट आलं तर गाणपत्यांनी त्याचा कशाला विचार करावा. गाणपत्यावर संकट आलं तर शाक्त लोकांनी त्याचा का विचार करावा. संत्र्याच्या फोडीसारखे सगळे वेगळे वेगळे होतात. अरे मी शक्तीचा उपासक शाक्त का असेना, तो शंकराचा उपासक शैव का असेना, हा विष्णूचा उपासक वैष्णव का असेना, अरे सगळे एकाच भगवंताच्या विविध रूपाचे आपण उपासक आहोत. संकटात आपण एकमेकांच्या मदतीला गेलं पाहिजे आणि एकमेकांची मदत घेतली पाहिजे. आम्हाला काही कुणाची गरज नाही. शेमड्या तुला विचारतो कोण? 50 वेळेला सांगायचं आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला कोणाची गरज नाही. यानी मोठेपणा होत नाही. गरज असो नसो अनेकांना घेऊन गोवर्धन उचलणं यात कृष्णाचा मोठेपणा आहे. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे अरे हे माझं कार्य आहे, माझ्या कामामध्ये मी छान सहभागी झालो, असा लोकांनाही आनंद द्यायचा असतो. तेव्हा पुराणातून शिकायचं असेल तर पहिलं हे शिकायचं. आपल्या समाज कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी, धर्म कल्याणासाठी, लोक कल्याणासाठी आवश्यक जे जे असेल त्यांच्याबरोबर आपण सहकार्य करायचं. त्यांचं साह्य वेळ प्रसंगी घ्यायचं. स्वतःची क्षुद्र भांडणं बाजूला ठेवायची आणि विश्वकल्याण साधायचं. मग भगवंताला खरा आनंद आहे. मग ही कथा, ही घटना झाली कशी, काय झाली? तप आचरुनी
मिळवी तप आचरुनी मिळवी हा तप आचरुनी मिळवी तप आचरुनी तप आचरुनी मिळवी मिळवी तप आचरुनी मिळवी तीन पुरे ती सुवर्ण लोहाची तीन पुरे सुवर्ण लोहाची 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 तप आचरुनी मिळवी मिळवी तप आचरुनी त्या सर्वांना भेदिल त्या सर्वांना भेदिल रे त्या सर्वांना भेदिल त्या सर्वांना भेदिल ऐसी शक्ती फक्त शंकराची 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 तप आचरुनी मिळवी मिळवी तप आचरुनी मिळवी तप आचरुनी तप आचरुनी तप आचरुनी. फार गोड कथा आहे. या गणेश पुराणातल्या कथेमध्ये आणि श्रीमद भागवत ग्रंथातल्या कथेमध्ये एक थोडासा फरक आहे. तो फरक काय सांगतो. पण मग भागवत ग्रंथामध्ये जर थोडा फरक असेल आणि गणेश पुराणातल्या कथेमध्ये जर फरक असेल तर मग खरी कथा कुठली, गणेश पुराणातली का भागवतातली? तेव्हा लक्षात ठेवा, दोन्हीही कथा खऱ्याच असतात. म्हणजे एक सिद्धांत लक्षात ठेवा, 4 युग मिळून एक कल्प तयार झालं. आपण त्याला सोपं लोकांना समजण्यासाठी युनिट असं म्हणूया. एक मन्वंतर तयार झालं. 4 युग मिळून एक मन्वंतर. अशी आत्तापर्यंत 7 मन्वंतर झाली असं मानलं जातं. म्हणून युगे 28 विटेवरी उभा 7 मन्वंतर गुणिले 4 युग 7 या गणिताप्रमाणे गणित आहे. तर प्रत्येक मन्वंतरात त्या त्या युगामध्ये, कारण प्रत्येक मन्वंतरात सत्ययुग असणार, त्रेतायुग असणार, द्वापारयुग असणार, कलियुग असणार. तेव्हा रामकथा 7 वेळा झाली आहे, कृष्णकथा ही 7 वेळा झाली आहे. तशा या अनेक कथा त्या त्या युगामध्ये परत परत पण थोड्या थोड्या फरकाने झाल्या आहेत. आता फक्त ऋषींनी त्या सगळ्या कथा ग्रथित करताना ही अमुक मन्वंतरातली असं त्याच्यावर लिहिलेलं नसल्यामुळे आपला घोळ होतो. पण दोन्हीही कथा खऱ्याच असतात. या तपशिलाची कथा या मन्वंतरात आहे, या तपशिलाची कथा या मन्वंतरात आहे. असं मागची 7 मन्वंतरं ज्या ऋषींना आठवतात त्यांच्या बुद्धिमत्तेशी मागल्या वर्षी पेपरमध्ये कोणता प्रश्न आला होता तेही ज्याला आठवत नाही त्यांनी नाही स्पर्धा करू ना, आपली आपण योग्यता समजून घ्यावी. तसं भागवत ग्रंथामध्ये मय नावाचा जो दानव आहे, या मय नावाच्या दानवानं उपासना करून भगवंताच्याकडून 3 प्रचंड मोठी अशी
शहराला आपल्याकडे म्हणतात पुर. पुर या शब्दाचा अर्थ शहर किंवा मोठी वस्ती. जसं ज्याचं नाव विश्राम नावाचं शहर, मग त्याला काय म्हणायचं? विश्रामपुर. श्रीरामाच्या नावाचं शहर, त्याला काय म्हणणार? श्रीरामपुर. पुर या शब्दाचा अर्थ शहर, एक मोठी वस्ती. अशा तऱ्हेनं 3 मोठ्या शहरांचा लाभ करून घेतला. भागवतामध्ये वर्णन आहे, ते मय नावाच्या दानवानी तो लाभ करून घेतला. अशी 3 मोठी पुरं तयार केली, जी नुसती मोठी नव्हती, ती उडू शकणार होती. ती कुठेही जाऊन खाली उतरू शकणार होती, परत उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन वस्ती करणार होती. अशा तऱ्हेची 3 पुरं ज्याला मिळाली त्याचं नाव झालं त्रिपुर. ही त्रिपुरासुराची कथा. पण भागवतातल्या फरकात तो मय दानव तो त्रिपुरासुर झाला, हे 3 पुरं मिळवून असं आहे. आणि गणेश पुराणात जे गृत समद नावाचे ऋषी आहेत, या ऋषींचाच पुत्र काय करणार? तो ऋषीपुत्र होता, चांगल्या घरामध्ये जन्माला आलेला, पण आपल्याला मिळालेल्या दिव्य शक्तीमुळे काही वेळेला आपल्या मनावर संयम राहत नाही. परिणामतः त्यांनी आपल्या तपश्चर्येनं अशी 3 पुरं प्राप्त केली. एक रुपयाचं, एक लोखंडाचं, एक सोन्याचं. आणि ही 3 पुरं अशी अभेद्य असली पाहिजेत. ही जर संपवायची असतील तर उपाय एकच, भगवान शिवशंकरांच्या पिनाक नावाच्या धनुष्यातून जर अमोघ बाण निघाला तरच याचा नाश व्हायची शक्यता. जोपर्यंत हे शहर नाश होत नाही तोपर्यंत त्याचा आश्रय घेणारा तो असुर तो नाश होत नाही. एका प्रकारे त्याला अभय मिळाल्यासारखं झालं. गणेश पुराणात हा गृत समद ऋषींचा पुत्र आहे, ज्यांनी ही 3 पुरं प्राप्त करून घेतली. आणि मग मात्र हा काय हायदोस हो. आपण कल्पना करा काय होत असेल. तो अख्खं शहर घेऊन उडू शकतो. तेव्हा आकाशमार्गाने हे एवढं मोठं एक 1000 किलोमीटर इकडं, 1000 किलोमीटर तिकडं, 1000 किलोमीटर तिकडं, ज्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या आप्तेष्टांचे मोठमोठे वाडे आहेत, रस्ते आहेत, बागा आहेत, अबब कारखाने आहेत. असं सगळं शहर घेऊन उडताना त्याला समजा असं वाटलं, अरे हे खाली असलेले जागा छान वाटते, उतरवूया विमान. हो महाराज, तुमचं विमान उतरेल, पण खाली असलेल्या वसाहतीचं काय? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? त्या 10 डोंगरांच्या मध्ये असलेल्या जमिनीवर हा अख्खं ते पुरं उतरवणार. तिथं असलेल्या सगळ्या वसाहती भूमिसपाट भूमीमध्ये गाडल्या जाणार. आणि मग कधीतरी मोहेंजोदडो झालं तर उघडकीला येणार की हे इथं काढले होते. अहो, वसाहतीच्या वसाहती गाडून टाकायला लागला. आणि माणसं कशी घाबरतात, माणसं कशी भूमीमध्ये मरतात, माणसं कशी गुदमरतात, याच्यामध्ये आनंद मानू लागला तो त्रिपुरासुर. आता त्याचा पुढचा पडाव जो होता तो म्हणाला, आर्यावर्तामधली, भारतवर्षामधली, इतर अनेक प्रांतांमधली अशी अनेक शहरं मी उद्ध्वस्त केलीच आहेत. आता स्वर्गावरच जातो, स्वर्गच उद्ध्वस्त करून टाकतो. मग कुठे हे देव शिल्लक राहणार आहेत आणि काय त्यांच्यामध्ये सामर्थ्य असणार आहे? अशी पंचायत झाली. आणि आता हा खरंच येणार आणि स्वर्गाच्या सगळ्या भूमीवरती ते अख्खं विमान अरे राम 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 राम. सगळेजण बिचारे घाबरून स्वर्गाच्या शेजारी असणाऱ्या हिमालय पर्वताच्या गुहांमध्ये लपून बसले. कुठून आता मार्ग शोधावा? याच्या 3 पुरांचा उच्छेद करायची शक्ती फक्त शंकरांमध्ये आहे. पण शंकरांना आपण जाऊन जागं केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे काय करू. आणि अशा वेळेला नारद मुनी त्या ठिकाणी आले. बरं झालं नारदा तू आलास. का? तू जरा कैलासावरती जाऊन शंकरांना ही वार्ता दे रे बाबा.
काय आहे, आम्ही देव लोक असे कुठे फिरताना जरी दिसलो तरी गरुडानं सापावर गापकन झडप घालावी तसा हा पठ्ठ्यावरनं आमच्यावरती शस्त्र टाकतो. बरं, हा अभेद्य आहे. तेव्हा हा 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 निरोप त्यांच्यापर्यंत पोचव. नारद म्हणाले, काळजी नका करू, मी पोचवतो. आपल्याला वाचवणारे भगवान महादेव नक्की दयाळू आहेत. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. करी दैन्य दूर, करी दैन्य दूर नारायण, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. देव नारायण दयेचा सागर, देव नारायण दयेचा सागर, होतसे साकार, होतसे साकार भक्तासाठी, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा, देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा, देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा. भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला भगवंत, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. हा विश्वाचा आधार हा. नक्की 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 पोचवतो, तुमचा निरोप पोचवतो. कारण मी जरी देवर्षी नारद असलो, जरी महर्षी नारद असलो तरी सुद्धा अजूनही मार्गातून जाताना मला संपवण्याचा उपद्व्याप करण्याची दुर्बुद्धी त्या त्रिपुरासुराला काही व्हायची नाही. अहो, शेवटी आम्ही प्रचारक आहोत आणि प्रचारकांना सहसा कोण दुखवत नाही. नारद मुनी असे शांतपणे भगवान शंकरांच्याकडे गेले, त्यांच्या कानावर ही कथा घातली. असं असं झालंय, तुमच्याशिवाय ह्या 3 पुरांचा नाश होणार नाही. परिणाम, तुम्ही जोपर्यंत उठत नाही, तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही, तोपर्यंत हा त्रिपुरासुर अभेद्यच राहणार. तो त्या 3 शहरांचा आधार घेऊन लढतो. आपलं कोणतंही शस्त्र त्या शहरावर काम करू शकत नाही, कारण त्या शहराच्या विनाशासाठी तुम्हीच फक्त उपयोगाचे आहात. त्यांना तसं वरदान आहे शंकरा. ठीक. आणि शिवशंकराने त्रिशूळ उचलला. मात्र शिवशंकर भोले, शिवशंकर भोले हातामध्ये त्रिशूळ घेऊन त्या त्रिपुरासुराला आव्हान देऊन तो त्या आपल्या अभेद्य नगराच्या तटबंदीवरनं कुठेही इकडे तिकडे जाऊ लागला तरी त्याचा अचूक वेध त्रिशूळाने करत त्याला जेरीस आणला. पण यश नाही यश नाही. खूप कष्ट झाले, खूप यत्न झाले. तो त्रिपुरासुर असाच आहत व्हायचा, थकायचा, दमायचा, मागे जायचा, पण नाश पावेना. आणि आपला त्रिशूळ असा अयशस्वी झालेला कधी भगवान शंकरांना माहीत नाही. त्यामुळे उद्विग्न झाले, अतिशय विमनस्क झाले. अरण्यामध्ये वडाच्या झाडाखाली अस्वस्थपणे चिंतन करू लागले. काय गडबड आहे, काय गडबड आहे.
आणि तिथे नारदांची स्वारी पुन्हा आलेली आहे. नारदांनी पाहिलं, बाबा 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 बाबा, काय शंकरांचं हे रूप. जटा फिसकटलेल्या, मिशा फेंदारलेल्या, दाढी फिसकटलेली. धावत धावत नारद तिथे जातात. अहो शंकरा, काय झालं? हे अशी अवस्था का? नारदा, तू सांगितलंस की माझ्या शक्तीनं या 3 पुरांचा नाश होणार, आणि असं असताना मी एवढे यत्न करतो आहे, का नाश होऊ नये? शंकरा, काही सुचवलं तर रागवणार तर नाही आपण? अरे नाही रागवणार, आधीच विमनस्क झालोय. सांग. अरे तुला नाही विचारायचं तर कोणाला विचारायचं? पण देवर्षी नारदांची ती योग्यता आहे बरं. आपले मोरोपंत एका आर्येमध्ये नारदांचं फार सुंदर वर्णन करतात. नेहमी आपल्याला असं माहिती आहे की नारद हा कळ लाव्या, म्हणजे भांडणं लावतो का काय, अशा कथा फार थोड्या आहेत बरं. पण नारदांनी उपदेश दिला आणि उद्धार करून घेतला अशा कथा जास्त आहेत. आणि कित्येक ठिकाणी त्यांनी जी भांडणं लावली आहेत ना, जी कळ लावली आहे ना, ती त्यांच्या उद्धाराची कळकळ मनात आहे म्हणून कळ लावली आहे. कुलूप उघडण्यासाठी जी अचूक जागा असते त्याला सुद्धा कळ म्हणतात. त्या जागेला फिरवल्याशिवाय, तिथं किल्ली लागल्याशिवाय हे कुलूप उघडणार नाही, म्हणून ती भांडणं लावली आहेत. हा काही भांडणं लावणारा भांडखोर असा नव्हे. तर कसे आहेत आमचे नारद मुनी? तेथे ज्ञान विशारद शारद शशी गौर गौरवार्ह कवी, दुस्तर भवाब्धिपारद नारद येऊन नीतीला शिकवी. याचा अर्थ मराठी स्पेशल घेतलेल्या माणसांनी सांगून दाखवावा. हो काय भयानक शब्द हो, पण किती गोड आहे पहा. नारदांचं वर्णन असं आहे, ते सगळ्यांना उपदेश करू शकतात का? ते ज्ञान विशारद, ते ज्ञानामध्ये विशारद आहेत. असे छान गोरे पान आहेत. कसे गोरे आहेत? शारद शशी, शशी म्हणजे चंद्र, आणि तो सुद्धा कसा? शरद ऋतूतला चंद्र. तो कसा तेजस्वी असतो तसं गौर, अशा गोऱ्या रंगाचे. आणि आयुष्य कसं घालवलंय? ज्यांचा गौरव करावा असे गौर गौरवार्ह कवी. आणि अशा ह्या देवर्षी नारदांनी काय केलं? दुस्तर भवाब्धिपारद, जो हा भवसागर दुस्तर आहे, जाणं अवघड आहे, तो सहज कसा पार करायचा याचं अनेकांना शिक्षण दिलं. असे नारद येऊन नीतीला शिकवी. मंगलमूर्ती मोरया. नारदांनी सहज असं सांगितलं. भगवंता, त्रिपुरासुराशी युद्ध करताना थोडं गणेशांशी वार्तालाप झाला का? चिडचिडली. कशासाठी? आपलं काय ठरलं होतं? तुम्ही रागवणार नाही म्हटलं होतात ना. तुम्ही कीर्तनकार हे शिकवता. बापानी लेकराशी वार्तालाप करून आपले निर्णय ठरवावेत. भगवंता, असा नका गैरसमज करून घेऊ. हे पहा, सर्व कार्याच्या प्रारंभी तुझी पूजा करू असं आपण सगळ्या देवांनी मिळून गणेशाला वरदान दिलं ना. आता त्या वरदानाप्रमाणे आपण वागलो पाहिजे ना. गणेशांशी एक थोडा वार्तालाप तर करा. का रे? आम्ही वार्तालाप केला नाही म्हणून यश मिळत नाही. मग काय त्या त्रिपुरासुरांनी वार्तालाप केलाय, त्याला कसं यश मिळत आहे? उत्तर ऐका, उत्तर ऐका. फार सुंदर उत्तर आहे आणि सगळ्या सज्जनांनी खूप लक्षात ठेवण्यासारखं उत्तर आहे. ते उत्तर असं: दुष्ट कधीच विजयी होत नसतात.
ते कधीच विजयी होत नसतात. सज्जनांची शक्ती कमी पडली की ते जास्त आहेत असे दिसतात. उदाहरणार्थ, आकाशामध्ये नक्षत्र ग्रह तारे नसतात अशी कधी वेळच नसते, पण ते रात्री दिसतात का? ताऱ्यांचा प्रकाश जास्त झालेला असतो? सूर्याचा प्रकाश संपलेला असतो म्हणून तारे दिसतात. सज्जन लोक जेव्हा आपल्या शक्तीचा लोप करतात, आपल्या बुद्धीचा लोप करतात, आपल्या प्रकल्पांचा लोप करतात, आपल्या संकल्पांचा लोप करतात, तेव्हा दुष्ट वाढलेले दिसतात. त्याची उंची नाही वाढली, तुम्ही उठून उभे राहत नाहीये हा प्रश्न होतोय. म्हणून दुष्टांच्या यशाला काही फार विचारात घेऊ नये. आपण आपल्या कर्तृत्वानं उंची अशी वाढवावे की त्यांच्या त्या महामूर्ख दुष्टतेला क्षणात भस्म करता येईल असं म्हणतोस. आणि गणेशांशी वार्तालाप केल्यावर एका वाक्यात त्याने उत्तर दिलं. भगवंता, त्रिपुरासुराशी आपण युद्ध केलं. हो, कशाने केलं? अरे आपल्या दिव्य त्रिशूळाने. बाबा, त्यांना वरदान असं मिळालंय की ती 3ही शहरं तुमच्या धनुष्याच्या बाणांनी नष्ट होणार आहेत, त्रिशूळानी नाही. ती पिनाक नावाचं जे आपलं धनुष्य आहे त्याच्यातून सोडलेल्या बाणांनी नष्ट होणार आहेत. आणि आधी त्या नगरात असलेल्या त्रिपुरासुराशी काय युद्ध करताय? शत्रू मारायचा असेल तर पहिलं काम शत्रूला मिळणारी सुरक्षा मारून काढली पाहिजे, मग शत्रूला युद्धामध्ये आणला पाहिजे. मागची रसद तोडली पाहिजे. त्याचं नगर जोपर्यंत त्याला वाचवायला उभं आहे, त्याच्याकडची अमृताची तळी त्याला वाचवायला उभी आहेत, तोपर्यंत आपल्याला विनाकारण कष्टच होणार आहेत बाबा. तेव्हा आधी ती 3 पुरं उद्ध्वस्त करा. त्याला मिळणारी मदतच संपली की विषयच बंद झाला. त्या बाणांनी निश्चितपणे त्रिपुरासुर भस्म होऊन जाईल. आणि हे ऐकल्यानंतर मग काय विलंब लागतो महाराजा? नमः पार्वती पते हर 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 महादेव. कार्तिक महिन्यामध्ये त्या पौर्णिमेला असा दिव्य बाण सोडून 3ही पुरांचा नाश केला. त्रिपुरासुर भस्म केला. सगळ्या साधू सज्जनांना भयमुक्त केलं आणि शंकरांना नाव मिळालं त्रिपुरारी. तेव्हा त्या कार्तिकातल्या पौर्णिमेचं नाम त्रिपुरारी पौर्णिमा असतं. बरं, चुकूनही त्याला त्रिपुरी म्हणू नका, म्हणजे त्या राक्षसाच्याच नावे 7-12 केल्यासारखं झालं. अहो, राक्षसाचं नाव त्रिपुरासुर होतं. आपण तो सण साजरा करतोय त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकरांसाठी. का? अहो, जमिनीवर कुठे दिवा लावलेला दिसला तर वरती त्याला कळायचं इथे वस्ती आहे, खाली उतरून सगळ्यांना संपवू. तेव्हा कोणी दिवेच लावायला तयार नव्हते. आता त्रिपुरासुर भस्म झाल्यामुळे सगळीकडे दिव्यांची आरास तेव्हा ती सुरू झाली. दीपोत्सव तेव्हा सुरू झाला. पण असं सुद्धा एक अप्रतिम आपल्या जीवनातलं यश मिळवण्यासाठी भगवान शंकराने क्षणभर गणेशांशी वार्तालाप करणं, गणेशांच्या बुद्धिमत्तेचा या ठिकाणी योग्य तो सहयोग घेणं हे निश्चित केलं. आणि त्यामुळे असा विश्वकल्याणाचा गोड दिवस बघता आला. तर भगवंता गणेशा, तू काही काळ भगवान शिवांना सुद्धा मदतीला उभा राहिलास. त्यांनी आयुष्यभरात मोठीच कामं घेतली रे डोक्यावर, त्यांना मदत करायला उभा राहिलास. तसा मी पण यथाशक्ती एक मोठं काम डोक्यावर घेऊन उभा आहे, लोककल्याणाचं. याला यश देण्यासाठी एकनाथ महाराज या त्रिपुरारीला स्मरून त्याला बुद्धिशक्ती देणाऱ्या गणेशाचं स्तवन असं करतात. नमन श्री एकदंता, नमन श्री एकदंता, एकपणे तुझी आता, एकपणे तुझी आता, एकपणे तुझी आता. नमन एकदंता, नमन श्री एकदंता, एकदंता, एकदंता.
मूर्ती